श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी हेही नसेल तर आपल्याला फक्त सेवा करायची आहे, काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं होणारच आहे या सेवेनी असा दृढ विश्वास असेल तर व्यंकटेश स्तोत्राची 108 दिवसांची सेवा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. नियम, अटी, अगदी सर्व काही तुम्हाला न घाबरवता तुम्हाला तुमच्या मनातील जी भीती आहे ती पूर्णपणे घालवण्यासाठी आणि तुम्ही श्रद्धेने, विश्वासाने ही सेवा कराल हा व्हिडिओ बघितल्यानंतर एवढी खात्री मात्र मी तुम्हाला 100% देऊ शकते. मी स्वतः 108 दिवसांची व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा केली आहे. माझे 108 दिवस पूर्ण होऊन आता बरेच दिवस झाले आहेत आणि त्यानंतर सुद्धा मी या दिवाळीमध्ये संकल्प केलेला आहे 1 वर्षाचा. 1 वर्षापर्यंत मी दिवस न मोजता रोज ही जी सेवा आहे ती करत आहे, अगदी आजही करत आहे. म्हणजे आता तर वर्षभर करायची, त्यामुळे आज व्हिडिओ बनवतोय तर मी काल सुद्धा केलेली आहे. फक्त जेव्हा पिरियड्स असतात किंवा कुठे गावाला वगैरे गेलो तर त्यावेळेला खंड पडतो. मी ट्राय करते की बऱ्याच वेळेला मी जेव्हा गावाला सुद्धा जाते तेव्हा कोणाच्याही घरी देवासमोर न बसता मी जिथे झोपलेली आहे ज्या जागेवर, तर त्या बेडरूम मध्ये, त्या खोलीमध्ये, रूम मध्ये आपलं बेड सोडून मी खाली बसते आणि तिथे व्यंकटेश स्तोत्र मी म्हटलेलं आहे बऱ्याच वेळेला. कारण का की कुठे गेल्या देवघरासमोर जा, कोणाला सांगा, कधीही म्हणजे आपल्या सेवेचं हे करायचं नाही की मी हे करते, मी करते. जेव्हा आपण कुठे गेलो रात्री कोणाला कळत नाही की 12 वाजता आपलं उठायचं, त्या ज्या रूम मध्ये आहे तिथे बसायचं, सेवा करायची. समोर काही नाही, अगरबत्ती नाही, फोटो नाही, काही नाही, फक्त बसायचं, हात जोडायचं, सेवा करायची. कारण व्यंकटेश स्तोत्र आता पाठ होऊन गेलेला आहे, त्यामुळे मला आता कुठे व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक सुद्धा न्यायची गरज नाही. तर मी तुम्हाला जे माझा अनुभव आहे, जे मी स्वतः केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे साध्या सोप्या पद्धतीने, जे की तुम्हीही करू शकता. कारण बऱ्याच वेळेला आपण नियम, हे अटी, ते अटी, हे ते एवढं ऐकतो ना की आपल्याला सेवा करायची इच्छा असते, पण ते ऐकल्यामुळेच आपण म्हणतो नको रे बाबा, याला एवढं असं आहे, मग माझ्याच्याने तर काही ही सेवा होणार नाही, माझ्याकडून एवढं पाळणं होणार नाही. तर बघा, कधीही तुम्ही ह्याच देवाची म्हणून नाही, कोणत्याही देवांची, कोणत्याही गुरूंची तुम्ही सेवा करा. नियम, अटी ह्या महत्वाच्या असतात, पण त्याही जास्त महत्वाचं काय असतं, आपली भक्ती, आपली तळमळ, आपली श्रद्धा आणि त्या देवाप्रती आपण त्यांना किती शरण गेलेलो आहोत आणि किती अंतःकरणापासून आपण सेवा करत आहोत हे महत्वाचं आहे. हे ज्या वेळेला ज्या व्यक्तीला कळतं ना, त्या व्यक्तीच्या मनामध्ये कधीच नियमांचं वगैरे बर्डन किंवा भीती ही गोष्ट राहतच नाही. आणि सेम ते माझ्यामध्ये झालेलं आहे की मी बाबा की भगवंता, एखादा नियम मला पाळणं होत नाही, पण मी जी सेवा करते ना ती मी मनापासून करत आहे, अगदी तळमळीने करत आहे. तो नियम माझ्याकडून पाळणं झाला नाही, त्याबद्दल मला क्षमा करा. आणि खरंच तो जर नियम पाळणं गरजेचं असेल तर तशी सद्बुद्धी मला द्या, ती क्षमता माझ्यामध्ये द्या की मी तो नियम पाळू शकेल. आणि नक्कीच ती क्षमता, ती सद्बुद्धी मला प्राप्त झाली तर मी अगदी आनंदाने तो सुद्धा नियम पाळण्याचा प्रयत्न करेल. पण मी आता जी सेवा करत आहे ती फक्त माझ्या भोळ्या भाबड्या भक्तीने जशी करायची तशी करत आहे, याचा स्वीकार आपण करावा, ही प्रार्थना करायची आणि आपली सेवा जी आहे ती आपल्याला कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. आपल्यासोबत जेही काही वाईट होतं किंवा जे काही संकट अडचणी येतात हे कोणत्याही सेवेमुळे, कोणत्याही उपायामुळे नाही, तर जे काही आपल्यासोबत वाईट होत असतं किंवा ज्या काही गोष्टी घडत असतात त्या आपल्या कर्मानुसार घडत असतात. त्यामुळे कोणत्याही देवांना वगैरे याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, हे आपण म्हणणं टाळलं पाहिजे. आता आपण सेवेकडे वळूया. ही सेवा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सुरू करायची असेल तर कोणत्याही शुक्रवार पासून तुम्ही या सेवेची सुरुवात करू शकता. ताई, दादा, मुलं, मुली, लग्न झालेले, न झालेले, अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकतं. या सेवेसाठी मी करू शकतो का, तुम्ही करू शकतो का, असं काहीही नाही. आणि बरेच ताई व दादा दिवसभर जेव्हा सेवा करायची असते तेव्हा म्हणतात की आम्हाला दिवसभर वेळ नाहीये, आम्ही सेवा नाही करू शकत. तर ही जी सेवा आहे ती आपल्याला मध्यरात्री 12 वाजता करायची आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण त्यावेळेला तो वेळ काढू शकतो ना आणि त्यावेळेला आपण सेवा करू शकतो.
आता सेवा कशी करायची आहे, तुम्ही 108 दिवसांचा संकल्प केला असेल तर तुमच्या घरामध्ये, तुमचं मोठं घर आहे, तुमच्या घरामध्ये जागा आहे, तर तुम्ही काय करू शकता, एखाद्या चौरंगावर सत्यनारायण भगवानांचा फोटो किंवा बालाजीचा फोटो तुमच्याकडे असेल, त्यांची मूर्ती असेल, विष्णू भगवानांचा फोटो मूर्ती काही असेल ते ठेवू शकता. रोज मध्यरात्री 12 वाजता त्यांच्या समोर दिवा लावू शकता, अगरबत्ती लावू शकता आणि तिथे बसून तुम्ही 108 दिवस रोज व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. पण आता तुमच्याकडे जागा नाहीये, तर आमच्याकडे जागा नाही, अगदी तुमच्या देवघरासमोर तुम्ही आसन टाका, दिवा लावा, अगरबत्ती लावा मध्यरात्री 12 वाजता आणि आपण सेवा करू शकतो. पण महत्वाचं हे आहे की आता आपल्याला मध्यरात्री 12 वाजता सेवा करायची आहे, तर आपल्याला अंघोळ अगोदर करायची आहे. स्नान केल्यानंतर ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. ज्या शुक्रवारी तुम्ही सेवा करणार आहात त्या शुक्रवारी तुम्ही संकल्प सकाळी केला आणि मध्यरात्री 12 वाजता सेवेला सुरुवात केली तरीही चालेल, किंवा मध्यरात्री 12 वाजता तुम्ही सगळं तिथे बसला किंवा देवघरासमोर बसलाय आणि तुम्ही संकल्प केला आणि लगेच सेवेला सुरुवात केली तरीही चालेल, काहीही हरकत नाही. स्नान करायचं आहे म्हणजे स्नान आपण 11:30 पावणे 12ला करू शकतो आणि 12ला 5 मिनिटं कमी असताना दिवा लावणं, अगरबत्ती लावलं, हे काम सुरू केली की 12 वाजतात आणि 12 वाजता शार्प व्यंकटेश स्तोत्र म्हणण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे. आता बऱ्याच ताई व दादांचा हाही प्रश्न असेल की आम्हाला काहीतरी त्रास आहे, आजारपण आहे, आम्ही एवढ्या रात्री स्नान नाही करू शकत. तर बघा, तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल किंवा तुम्ही कुठे बाहेर जात नसाल, तुम्ही फक्त घरातच राहत असाल, तर तुम्ही नाही केलं स्नान वगैरे तरीही चालेल. आपण स्नान या गोष्टी कशामुळे करतो, मध्यरात्री स्नान करून ही सेवा का करायची आहे, दिवसभर जेव्हा आपण बाहेर जातो किंवा आपण घरी असतो तेव्हा कोणाबद्दल तरी वाईट बोलणं, कोणाबद्दलचं तरी वाईट ऐकणं, म्हणजे आपल्या ऑरा जी आहे, आपल्या शरीराभोवती एक नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते आणि ती ऊर्जा काय करते की आपलं सेवेमध्ये मन लागू देत नाही, मन एकाग्र होऊ देत नाही. आपल्या मनाची शुद्धी होण्यासाठी, आपल्या शरीराची शुद्धी होण्यासाठी, नकारात्मकता दूर होण्यासाठी त्यासाठी सांगितलं जातं की स्नान करा आणि त्यानंतर ही जी सेवा आहे ती करा. कारण ही सेवा आहे मध्यरात्री 12 वाजता आणि त्या दिवसभराची निगेटिव्हिटी आपल्या सोबत घेऊन जर आपण ही सेवा केली तर आपलं मन एकाग्र होईल का, नाही होईल. म्हणून सेवा करायची. आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला माहित असतं का, आता समजा आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, ऑफिसमध्ये गेलो, तुम्ही कंपनीमध्ये गेला, तिथे कोणाला पिरियड्स आहेत, कोणाला सुतक आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला माहित असतं का, ते माहित नसतं. आणि मग आपलं काय होतं की एकमेकांशी आपण टिफिन खाणं किंवा टच करणं हे करणं होतं आणि त्याच्यामुळे म्हटलं जातं की घरी आल्यानंतर रात्री स्नान करायचं आणि ही सेवा करायची. तर आता याच्यावरून तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला काय करायचं आहे. आपण स्नान केलं आणि तिथे आपण दिवा वगैरे लावला, आपण सेवा करायला बसलो, तर किती वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आपल्याला. 12 वाजता सुरू केलं की रोज म्हणजे 108 दिवस रोज आपल्याला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. म्हणजे आज शुक्रवारी मी सुरुवात केली, आज 21 वेळा, उद्या 21 वेळा, तेरवा 21 वेळा, असं 108 दिवस रोज 21 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता प्रश्न येतो की व्यंकटेश स्तोत्र मराठी म्हणावं की संस्कृत म्हणावं. तर बघा, आमचं कुलदैवत आहे तिरुपती बालाजी. आता आम्ही मराठी व्यंकटेश स्तोत्राचं पण सेवा केलेली आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्राची पण सेवा केलेली आहे. पण मी जे मी 108 पण केले आणि आता कंटिन्यू पण करत आहे, तर मी स्वतः संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मराठी करू शकता किंवा संस्कृत करू शकता. बरेच मला कमेंट्स आहेत की ताई कोणतं प्रभावी आहे, तुम्ही कोणतंही म्हणा, दोन्हीही प्रभावी आहेत. प्रभाव कशावर आहे, आपल्या भावावर आहे, आपल्या श्रद्धावर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ही सेवा करा, तुम्ही फक्त मी सांगितलं म्हणून तुम्ही व्यंकटेश संस्कृत स्तोत्र वाचा किंवा मराठी स्तोत्र वाचा, तुमचं मनच नाहीये, तुमचा भावच नाहीये, तर तुम्हाला कोणत्याच व्यंकटेश स्तोत्राचा प्रभाव दिसणार नाही. आणि हेच जर तुम्ही श्रद्धेने कराल, तुम्ही मराठी वाचा, संस्कृत वाचा, त्याचा अनुभव, त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% काय 1001% मिळेल. या पद्धतीने आता रोज आपल्याला आपण व्यंकटेश स्तोत्र वाचलं, 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचलं, त्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्येच शेवटीला आरती दिलेली आहे. आता व्यंकटेश स्तोत्र कसं वाचायचं, म्हणजे कुठे आहे, तर छोटंसं पुस्तक बघा, जिथे ग्रंथ वगैरे मिळतात, एखादं मंदिर वगैरे असेल, व्यंकटेश स्तोत्राचं छोटंसं पुस्तक मिळतं, ते पुस्तक आपल्याला आणायचं आहे. त्याच्यामध्ये समोर मराठी व्यंकटेश स्तोत्र असतं आणि त्याच्या शेवटी संस्कृत व्यंकटेश स्तोत्र असतं आणि त्याच्या शेवटी लास्ट पेजवर आरती असते. तर ती
ही जी आरती आहे ती आरती करायची आहे, नमस्कार करायचा आहे, आपली मनोकामना बोलायची आहे आणि आपलं आसन सोडायचं आहे आणि आपण झोपायचं आहे या पद्धतीने. आणि रोज काही ना काहीतरी गोडाचा, अगदी साखर असेल, खडीसाखर असेल, मी स्वतः बघा 1 किलो खडीसाखर आणून ठेवली होती आणि खडीसाखरेचा नैवेद्य रोज दाखवायची. रोज खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण चहा करताना वगैरे ती खडीसाखर वापरायची, परत दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवायचा. या पद्धतीने केलं होतं. तर तुम्ही पण या पद्धतीने करू शकता किंवा घरातल्या साखरेचा वगैरे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आता नियम अटी याचं खूप आपल्याला म्हणजे बर्डन येतं याचं. तर आपण संकल्पयुक्त सेवा करतोय आणि ही आपण दुसऱ्यांसाठी सेवा नाही करत आहे, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या भविष्य काळासाठी, की मला या गोष्टीची भीती आहे आणि हे सेफ व्हावं असं मला वाटतं म्हणून आपण सेवा करत आहोत. त्यामुळे आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज नाही करू शकत का हो, याचा विचार करा. आणि हे संकल्पयुक्त सेवा करत असताना नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे, नॉनव्हेज खायचं नाहीये. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही धूम्रपान, मद्यपान या गोष्टी करत असाल तर या गोष्टी सोडल्यात तरीही खूप चांगलं आहे, ही सेवा करू शकतो. त्याचबरोबर ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करावं का, एवढ्या दिवस तुम्ही जर केलं तर खूप चांगलं आहे. पण तुमच्याकडून शक्य नसेल तर काही हरकत नाही. कारण तुम्ही बघा, जेव्हा आपण ब्रह्मचर्याचं पालन करत नसेल तरी आपली ही सेवा झाल्याच्या नंतर जे काही आपल्याला करायचं ते, पण जेव्हा आपण सेवा करतोय तेव्हा मध्यरात्री स्नान करूनच आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे. पण ब्रह्मचर्याचं पालन केलं तर खूप चांगलं आहे. त्यानंतरचा पुढचं येतं की परान्न घ्यायचं का नाही घ्यायचं, असं काही नाही. तुम्ही पाळलं तर खूप चांगलंय, नाही पाळलं तर शक्य नाही बाबा, की असं काही बंधन नाही. हे झालं. आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की गावाला वगैरे गेल्यानंतर मी तर तिथे सुद्धा वाचलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही तिथे सुद्धा वाचू शकता. पण संकल्पयुक्त सेवा आपण ज्या जागी सुरू केलेली आहे तिथे पूर्ण केली तर खूप उत्तम. आता तुम्ही गावाला वगैरे गेला तर तिथे आपण सेवा करायची, पण ते काउंट नाही करायचं. जेव्हा आपण आपल्या घरी येऊ तेव्हा काउंट करायचं. आणि आता समजा की तुम्हाला सुतक वगैरे आलं तर सुतक आल्यानंतर परत सुरुवातीपासून सेवा करायची का, तर हे सर्वस्वी आपल्या मनावर आहे. तुमच्या मनाला तुम्ही विचारा की आता समजा मी तुम्हाला म्हटलं की नाही सुरुवातीपासून सुरू करा, पण तुमचं म्हणणं अरे माझे ना 80 माझं दिवस व्यंकटेश स्तोत्राचं वाचून झालं आणि आता थोड्या दिवसासाठी या ताईंनी तर असं सांगितलंय. म्हणजे तुमच्या मनात आहे की मला सुरुवातीपासून सुरू नाही करायचं, मला जिथे स्टॉप झालं तिथून पुढे कंटिन्यू करायचं, पण ह्यांनी सांगितलं आहे म्हणून मला करायचंय. तर असं नाही. मग तुमचं मन काय सांगतं, कारण आपण जी सेवा केलेली असते त्याच्याने आपल्याला एक त्याची ओढ असते. तुमच्या मनाला वाटलं मला सुरुवातीपासून करायचं, तुम्ही सुरुवातीपासून करा. तुमच्या मनाला वाटलं नाही मला जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करायचं, तुम्ही तिथून पुढे कंटिन्यू करा. कोणताही दोष लागणार नाही, काहीही नाही. जी आपली डील आहे, जी आपली तळमळ, जे आपलं मन जोडलेलं आहे ते त्या भगवंताशी आहे आणि तो भगवंत कधीही कोणाचं वाईट करत नाही. वाईट जे आपल्या सोबत होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आणि सकारात्मक राहायचं. तर या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. आता 108 दिवस सेवा करताना तुम्ही विचाराल की पूजा मांडणी केली आहे तर ती रोज उचलायची, रोज मांडायची का, तर नाही. मी स्वतः 108 दिवस तशीच ठेवली होती. तुम्हाला जागा असेल मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तशीच ठेवा, नसेल तर देवघरासमोर बसून करा. या पद्धतीने आपण करू शकतो. आय होप की मी सगळं तुम्हाला सांगितलं आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील आणि तुम्ही नक्कीच तुम्हाला ज्या शुक्रवार पासून वाटतं किंवा कधीपासून तुम्हाला सेवा सुरू करायची आहे तर तुम्ही नक्कीच ही सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ.